नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे लवकरच उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 2024 व 25च्या अर्थसंकल्पात 450 कोटी रुपयांची यासाठी तरतूद केली आहे. 4.5 किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल होणार आहे. राज्यात 875 किलोमीटर लांबीचे राज्यमार्ग निर्माण केले जाणार आहेत. तसेच 1300 किलोमीटर लांबीच्या मुख्य रस्त्यासाठी 4000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची महत्वाकांक्षी योजना असून सदर योजना लागू करण्यासाठी यापूर्वी अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. सीमा भागात दुधाचे दर पूर्ववत करण्याची मागणी करत आज बेळगाव तालुक्यातील अलदगा गावामधील गोकुळ दूध युनिटला शेतकऱ्यांनी टाळे ठोकले. गोकुळ दूध संघाने सीमा भागात दूध दर कमी केल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून गोकुळच्या तावरेवाडी दूध शीतकरण केंद्राचे विस्तार अधिकारी निवृत्ती हरकारेंसोबत कर्मचाऱ्यांनाही कोंडून ठेवले. संचालक जोपर्यंत दूध दर पूर्ववत करत नाहीत तोपर्यंत युनिट कुलूपबंद ठेवण्याचा शेतकऱ्यांनी पवित्रा घेतला. 27 तारखेला होणाऱ्या गोकुळच्या संचालक मंडळांच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाची प्रतीक्षा केली जाईल. न्याय न मिळाल्यास 1 मार्च पासून उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. न्याय न मिळाल्यास कर्नाटकातील एक थेंबही दूध गोकुळ दूध संघास अथवा महाराष्ट्रातील एकाही दूध संघास घालणार नाही असे ठरवून आंदोलन संपवण्यात आले. बेळगावसह राज्यातील 11 शहरांमध्ये रात्री 1 पर्यंत व्यापार व्यवसायाला राज्य सरकार परवानगी देणार आहे. वाणिज्य आणि व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. वाणिज्य आणि व्यापार वृद्धीसाठी मध्यरात्री 1 पर्यंत वेळ वाढवून देण्यात येणार आहे. बेंगळूरसह बेळगाव, हुबळी, धारवाड, विजापूर, कलबुर्गी, मंगळूर, मैसूर, शिमोगा, तुमकूर, दावणगेरे आणि बेळ्ळारी या महानगरपालिका असून या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात मध्यरात्री 1 वाजेपर्यंत व्यापारी आस्थापने सुरू ठेवण्याची मुभा दिली जाणार आहे. कृषी, फलोत्पादन, रेशीम, मत्स्य व्यवसाय, सहकार, पशुसंवर्धन या विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विकास प्राधिकरणची स्थापना केली जाईल. कृषी व शेतीपूरक उपक्रमांसाठी धोरणे व योजनांची एकात्मता आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने यंदा देखील शेतकऱ्यांना खुशखबर दिली असून विविध सहकारी संघांमार्फत वितरित केल्या जाणाऱ्या बिनव्याजी कृषी कर्जाची रक्कम 3 लाखावरून 5 लाखापर्यंत वाढवली आहे. शिवाय मध्यम आणि दीर्घ मुदतीसाठी 3% व्याजाने दिल्या जाणाऱ्या कृषी कर्जाची रक्कम 10 लाखावरून 15 लाखापर्यंत वाढवण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सुमारे 19.97 लाख शेतकऱ्यांना 15,841.48 कोटी रुपये बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा सरकारने केली आहे. राज्य सरकारने बेंगळूर शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने राज्याच्या इतर भागांमध्ये आकर्षक शहरे विकसित करण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पीय 10 महानगरपालिकांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 2000 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. मैसूर, मंगळूर, हुबळी, धारवाड, बेळगाव, कलबुर्गी, KGF, तुमकूरचे वसंत नरसापूर आणि बळ्ळारी शहरामध्ये इंटिग्रेटेड टाउनशिप विकसित करण्यात येणार आहे. देवनहळ्ळी, नेलमंगल, होसकोटे, दोड्डबळ्ळापूर, मागडी आणि बिडदी येथे रस्ते आणि रेल्वे संपर्क व्यवस्था असणारे उपनगरीय टाउनशिप निर्माण केले जातील. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पात अन्न सुविधा योजनेची घोषणा केली.
ज्या वृद्धांना घराबाहेर पडणे आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे कठीण जाते त्यांच्यासाठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे. 80 वर्षावरील व्यक्ती असणाऱ्या घरात अन्नधान्य वाटप करण्यासाठी अन्न सुविधा योजना लागू केली जाईल. भूकमुक्त कर्नाटक ही आमची इच्छा आहे. सामाजिक सुरक्षेचा विचार करून ही योजना जाहीर केल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले. बेळगाव तालुक्यातील श्री महालक्ष्मी यात्रा 17 एप्रिल पासून करण्याचा संकल्प झाला आहे. त्यामुळे गावकरी जोरदार तयारीला लागले आहेत. तब्बल 30 वर्षांनंतर सदर यात्रा होणार असून गुरुवार दिनांक 15 रोजी महालक्ष्मी देवीचा चौथरा बांधण्याची सुरुवात झाली. पूजाविधी करून मराठी शाळेच्या पटांगणात देवीची आसन व्यवस्था बांधण्यासाठी लगबग सुरू झाली. परंपरेनुसार शाळेच्या गावांच्या वेशीत वडाच्या झाडाच्या नजदीक चौथरा उभारण्यात येणार आहे. त्यासमोर भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. 70 फुटाचा रथ या यात्रेचे आकर्षण ठरणार आहे. येत्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात यात्रा होणार आहे. ग्रामस्थांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असून ग्रामस्थ आतापासूनच यात्रेच्या तयारीला लागले आहेत. यावेळी अध्यक्ष वसंत अष्टेकर, विष्णू मोरे, मारुती जाधव, श्रीरंग भास्कळ, कल्लाप्पा अष्टेकर, कृष्णा जाधव, ग्रामपंचायत सदस्य संदीप अष्टेकर आदी उपस्थित होते. मजर कारवे येथील शिवनेरी तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित घेण्यात आलेल्या प्रश्नावलींची आंतरराज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत बेळगाव येथील भगवे वादळ संघटनेचे अध्यक्ष मेघन तारिहाळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर लहान गटात हेरेच्या कुमारी प्रांजल वारंग हिने बाजी मारली. विजेत्यांना शील्ड व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना, मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आणि लोकमान्य पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ BDFA फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आजच्या चौथ्या दिवशी दुपारी 3 वाजता मोहब्लू विरुद्ध ब्रदर्स आणि सायंकाळी 5 वाजता 11 स्टार विरुद्ध स्वस्तिक संघ यांच्यात सामना झाला. मोहब्लू विरुद्ध ब्रदर्स यांच्यात झालेल्या सामन्यात ब्रदर्स संघाने 6-0 या फरकाने ही लढत जिंकली. 11 स्टार विरुद्ध स्वस्तिक संघाने 1-1 गुण मिळवल्याने ही मॅच ड्रॉ करण्यात आली. चापगाव येथील नव्याने बांधण्यात येत असलेले ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराचे भूमिपूजन शुक्रवारी आवरोळी बिळकी मठाचे मठाधीश स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंदिर जीर्णोद्धार कमिटी व गाव पंच कमिटीचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. चापगाव गावचे ग्रामदैवत असलेले श्री महालक्ष्मीचे मंदिर 70 वर्षापूर्वी बांधण्यात आले होते. मंदिर जीर्ण झाल्याने ग्रामस्थांनी बैठक घेऊन नव्याने मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यक्रमाला नारायण गोदी, शंकर धंबोल, बाजीराव पाटील, मल्लाप्पा मारिहाळ, गोविंद धबाले, शिवाजी मादार, लक्ष्मण मादार, संतोष कदम, नारायण जिवाई आदी गावकरी मंडळी उपस्थित होती. उन्हाळी हंगामाला सुरुवात झाल्याची चाहूल फेब्रुवारी महिन्याच्या निम्म्यावरच लागली आहे. कडक उन्हे व निर्माण झालेल्या उष्माजन्य वातावरणाने हैराण होण्याची वेळ आली आहे. परिणामी हिरण्यकेशी नदीतील पाण्याने तळ गाठल्याने पात्राला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पाण्याचा रंग बदलण्यासह दुर्गंधी फैलावली आहे. कोल्हापूर पाटबंधारे विभागाने हिरण्यकेशी नदीत तातडीने पाणी पुरवठा करावा अशी मागणी संकेश्वर वासियांनी केली आहे. पावसाळी हंगामात पावसाचे प्रमाण घटल्यामुळे नदीपात्रासह बंधारे, विहिरी व जलाशयातील पाणी साठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. खरीप पाठोपाठ रब्बी या दोन्ही हंगामी पिकावर परिणाम झाल्याने यंदा शेतकऱ्यांना दुहेरी संकटास तोंड द्यावे लागत आहे. हुक्केरी तालुक्यात असणाऱ्या सर्व बंधाऱ्यांना जलाशयातून पाणी पुरवठा करावा अशी मागणी रयत हित रक्षण समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट रामचंद्र जोशी यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निप्पाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकपदी मणिकांत पुजारी हे नुकतेच रुजू झाले आहेत. यापूर्वी त्यांनी APMC टिळकवाडी, शहापूर, बेळगाव तसेच अंकलगी या ठिकाणी सेवा बजावली आहे. पुजारी हे मूळचे कारवार जिल्ह्यातील यल्लापूर येथील आहेत. त्यांनी पदभार स्वीकारून कामकाजास सुरुवात केली आहे.
क्षुल्लक कारणावरून 2 मुलांनी आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची घटना विजापूर शहरात घडली आहे. रमेश मल्लप्पा तळकेरी व राजू मल्लप्पा तळकेरी अशी संशयितांची नावे आहेत. मल्लप्पा वय वर्षे 40 असे मृत वडिलांचे नाव आहे. क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर रमेश व राजू यांनी मल्लप्पा यांना मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर रमेश आणि राजू हे दोघेही पसार झाले आहेत. सदर घटना विजापूर शहरातील हमाल कॉलनीत घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सदर घटनेची नोंद गोलघुमट पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.